राज्यात मोठ्या प्रमाणात नाराज असलेल्या जेनझी तरुणांना पुन्हा एकदा आपल्याकडे खेचण्यासाठी फडणवीस सरकारनं नवा डॅमेज कंट्रोल प्लॅन आखलाय। रोजगाराच्या जास्तीत जास्त संधी उपलब्ध करून देण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या वतीनं 31 मार्च 2027 पर्यंत 1000 रोजगार मेळाव्यांचं आयोजन केलं जात आहे। फडणवीस सरकारनं नेमकी काय कार्यक्रम आखलाय पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मास्टर प्लॅन आखलाय। अपस्किलिंगची गरज असणारे तरुण आणि सामाजिक संस्था यांच्याशी संपर्क साधून रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात येणार आहे। प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यात रोजगार मेळाव्याची माहिती मिळेल। तरुणांना तज्ज्ञ व्यक्ती आणि एनजीओच्या माध्यमातून समुपदेशन पुरवण्यात येईल। पहिल्या आठवड्यात पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, शिष्टाचार, बायोडाटा तयार करणं आणि संभाषण कौशल्यांवर भर दिला जाईल। तर दुसऱ्या आठवड्यात ॲप्टिट्यूड टेस्टनुसार इलेक्ट्रिसिटी, प्लंबिंग, रिसेप्शनिस्ट आणि मार्केटिंग क्षेत्रात थेट प्रात्यक्षिक शिक्षण दिलं जाईल। केवळ रोजगार मेळावे आयोजित न करता उमेदवारांना पूर्व प्रशिक्षण देण्यात येणार आहे। रोजगार मेळाव्यापूर्वी उमेदवारांना 2 आठवड्याचं कौशल्य आणि पूर्व रोजगार प्रशिक्षण पुरवण्यात येईल। योग्य मार्गदर्शन मिळाल्यास मेळाव्यांमधील निवडीचं प्रमाण लक्षणीयरित्या वाढू शकतं। नियोजन आणि अंमलबजावणीसाठी संबंधित विभागाचे अधिकारी आणि प्रदेश समन्वय समिती यांनी एकत्रितपणे काम करण्याच्या सूचना देण्यात आल्यात। मी नेहमी फक्त साम टीव्हीच पाहते, कारण त्यांच्या बातम्या मला रिलेट करतात।